मी पूनम गिड्डे. आपण पाहत आहात स्टार माय मराठी न्यूज. आपली बोली आपली भाषा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज आपण होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाच्या अंतर्गत तुम्ही सर्वजण या गावामध्ये उपस्थित राहिलात. खरं तर हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या विरोधामधलं सरकार आहे आणि हे सरकार सर्वसामान्य कुटुंबियांच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, ओबीसी असेल, दलित असेल, कष्टकरी असेल, कर्मचारी असेल, मनोगत आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बघा, त्यांनी जे सांगितलं की 2024ला जर भाजपचं सरकार आलं तर आपली लोकशाही म्हणजे आपल्या मताचा अधिकार सुद्धा आपल्याला मिळेल का नाही, अशा पद्धतीचं वातावरण आता भारतामध्ये आहे. त्याचं कारण असं की न्याय व्यवस्था, कोर्टात एखादी केस गेली तर कोर्ट बघा ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात असेल किंवा चिन्ह देण्याच्या संदर्भात असेल किंवा ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये शिवसेना नावाचा पक्ष काढला, वाढवला आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यासह आता 4 मुख्यमंत्री या महाराष्ट्राला शिवसेनेनं दिलं आणि त्याच शिवसेनेचं नाव काढून घेणं असेल, त्याच शिवसेनेचं चिन्ह काढून घेणं असेल, अशा पद्धतीचं न्यायालयाकडून असेल किंवा निवडणूक आयोगाकडून असेल, भारतीय जनता पार्टीच्या स्क्रिप्टवरती इथली व्यवस्था चालते. उद्या जर निवडणूक आयोग या भारतीय जनता पार्टीचं जर ऐकत असेल तर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला जो मताचा अधिकार दिलाय, या मताच्या अधिकाराचं म्हणजे लोकशाही ही काढून घेतली जाईल आणि ही लोकशाही या भारतीय जनता पार्टीची पटीक बनेल. आणि मग गोरगरिबाचं, आत्ताच इथं एक जणांनी सांगितलं की इतर नोकरभरती फक्त ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते, तलाठ्याचा पेपर फुटतो, पोलिसाचा पेपर फुटतो, आरोग्य भरतीमधला पेपर फुटतो. गेल्या 14-15 वर्षाच्या कालावधीमध्ये प्राध्यापक भरती होत नाही, शिक्षकाची भरती होत नाही. इथं जर नोकर भरती होणार नसेल, इथं जर खाजगीकरण होणार असेल, गेल्या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये तहसीलदारचं पद सुद्धा खाजगीकरणाच्या माध्यमातून जर भरलं जाणार असेल, देवेंद्र फडणवीस नावाचा उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये आउटसोर्सिंगच्या माध्यमातून म्हणजे खाजगीकरणाच्या, पोलीस खातं सुद्धा खाजगीकरणाच्या माध्यमातून यांनी भरण्याचा डाव आखलेला आहे. आणि सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता. बघा, आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत, पहिल्यांदा 30-40% कमिशन घेतल्याशिवाय कुठल्याही टेंडर्सला, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला ते कॉन्ट्रॅक्टर देत नाहीत. ही वास्तव परिस्थिती आता गाडीच्या शेतकऱ्यांनी मांडलेली आहे. 24 लाखाचं तळ 4 लाख रुपयामध्ये बांधलं जातं आणि एकाच पावसामध्ये 41 लाखाचा टेंडर 4 लाखामध्ये काम केलं जातं आणि तो तळा, तो बंधारा फुटतो. ही परिस्थिती जर तुमच्या आमच्या पैशाची, सरकार म्हणजे कोण असतं, तिजोरी कुणाची असते बाबांनो, तुमच्या आमच्या खिशामधला पैसा तो टॅक्सच्या रूपानं. मग काही गोरगरीब माणसं म्हणतील आम्ही काही टॅक्स भरला नाही, पण बाबांनो एक वस्तू आपण जर 100 रुपयाचा बाजार घेतला तर त्या दुकानदाराला जीएसटीच्या माध्यमातून, कराच्या माध्यमातून तो पैसा गोळा होतो आणि त्या तिजोरीमध्ये जातो आणि त्या तिजोरीमधला पैसा या खोके सम्राट आमदारांना कुणाला 50 कोटी रुपये दे, कुणाला 100 कोटी रुपये दे, मग गुवाहाटीला जा, मग अजून कुठं जा. एक अतिशय चांगलं सरकार या महाराष्ट्रामध्ये सुरू होतं. गोरगरिबाचं, दीनदलिताचं, अल्पसंख्याकांचं, या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणसांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये उलथवून लावण्याचं काम ज्या लोकांनी पैसे घेऊन हे सरकार पाडलं, त्या लोकांना, त्या मिंदे असतील, फडणवीस असतील किंवा आत्ताचे अजितदादा असतील, या लोकांना जनता येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये जागा दाखवल्या वाचून राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणसाला आता इथं विचारात घेतलं जात नाही. बाबांनो, मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. 2014 साली या महाराष्ट्रामध्ये या अगोदरच्या सरकारला घालवायचं म्हणून इथं शेतकरी संघटनेला बरोबर घेतलं, इथं अनेक लोकांना बरोबर घेऊन इथं एक लढा उभा केला गेला. पण आता देवेंद्र फडणवीसांना गोरगरिबाची, सर्वसामान्य माणसाची, शेतकऱ्याची बाजू मांडणारी लोक नको आहेत. त्यांना आता निवडून येणारी माणसं पाहिजेत, त्यांना आता कारखानदार पाहिजेत. बघा, या महाराष्ट्रातले सगळे कारखानदार आता भाजपकडे गेलेत. पण जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्या जर वाचवायच्या असतील
तुमचं आमचं बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचवायचं असेल, इथल्या अल्पसंख्याकांना इथल्या जीवनामध्ये जर चांगल्या पद्धतीनं जीवन जगायचं असेल, या महाराष्ट्रामध्ये बघा निवडणुका जवळ आल्या की जातीय दंगली पेटवल्या जातात, निवडणुका जवळ आल्या की अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जातं, कारण यांच्याकडे मेरिट नाही, यांनी जनतेची कामं केली नाहीत, जनतेला फक्त लुटण्याचं लुबाडण्याचं काम आताच्या सरकारनं केलंय. तेव्हा 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या फसव्या योजना सांगितल्या, काय सांगितलं नरेंद्र मोदींनी, की नरेंद्र मोदींनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आमची सरकार निवडून द्या, आम्ही परदेशामध्ये जो काळा पैसा गेलाय तो पैसा आम्ही सगळा भारतात आणू, आणि भारतात आणल्यानंतर एवढा पैसा भारतात निर्माण होईल की प्रत्येकाच्या अकाउंटला 13 14 15 लाख रुपये जमा होतील. आज 10 वर्ष झाली, 10 वर्षाच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदींनी ते काळं धन किंवा 14-15 लाख रुपये सोडा, जनधन खातं काढायला लावलं, पॅन कार्ड काढायला लावलं, आधार कार्ड काढायला लावलं, मोबाईल घ्यायला लावला, तो मोबाईल त्या पॅन कार्डला जोडायला लावला, पॅन कार्ड आधार कार्डला जोडायला लावलं, आधार कार्ड पुन्हा बँकेत जोडायला लावलं, एवढं सगळं केलं. जनधन खाती करोडो काढली गेली, पुन्हा त्या खात्यामध्ये 100 रुपये भर, 500 रुपये भर, 1000 रुपये भर, 1 रुपयामध्ये विम्याची योजना आणली. पण ती 1 रुपयाची विम्याची योजना काढायला 500 रुपये खर्चाला, 1000 रुपये खर्चाला, हजारो लाखो करोडो रुपयाच्या घोषणा करायच्या, एका बाजूला मेट्रो आणायची, एका बाजूला सिमेंटचे रोड टाकायचे, पण त्या सिमेंटच्या रोडवरती जाण्यासाठी माझ्या शेतकऱ्याला, माझ्या गोरगरिबाची ती परिस्थिती आहे का, उसाला भाव मिळतो का, दुधाला दर मिळतो का, या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही विचार करायचा आहे. आणि येऊ घातलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये इंडिया, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी, या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, या महाविकास आघाडीमधील काँग्रेस असेल, त्याचबरोबर शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, जेवढे म्हणून महाविकास आघाडीमध्ये दीनदलित असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, हे जे सगळी काही एक इंडियाच्या नावानं एक समर्थक पर्याय या देशामध्ये उभा राहतोय, तो पर्याय दीनदलिताच्या बाजूने उभा राहतोय, तो पर्याय अल्पसंख्याकांच्या बाजूने उभा राहतोय, तो गोरगरिबाच्या बाजूने उभा राहतोय, शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहतोय. आणि आजची जी परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामधलं वातावरण आहे. बघा, ज्यावेळी यांनी सरकार फोडलं, ही लोक सत्तेवर आली, सत्तेवर आल्यानंतर इथलं पंचायत राजची निवडणूक ते घेत नाहीत, पंचायत समितीच्या निवडणुका घेत नाहीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे या महाराष्ट्रामधली जनता भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेलेली आहे. म्हणून हे निवडणुकांना घाबरलेत. म्हणून बाबा, तुम्हाला आम्हाला माझी एक कळकळीची विनंती आहे. आज महूदमध्ये आम्ही आलो, काही लोकांना बोलतं केलं, खरं तर ही सभा घेण्यासाठी आम्ही इथं आलो नाही. उद्धव साहेबांनी सांगितलंय गावागावामध्ये जावा, पानपट्टीवरती जावा, शेतकऱ्याच्या बांधावरती जावा, जो काबाड कष्ट करणारा दुधाचा उत्पादक आहे त्या दुधाच्या उत्पादकांच्या ठिकाणी जावा, त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांचे प्रश्न समजून घ्या. आणि येऊ घातलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र दिल्लीमध्ये बसलेल्या रंगा बिल्ला नावाची टोळी अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि त्यांना जे आता जाऊन सामील झालेत. आता आपल्या सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. अहो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, भाजपमधला असो, अहो सगळी माणसं ही सत्तेच्या भाजपच्या सावलीला गेलेत. एका बाजूला सगळे पुढारी गेलेत, एका बाजूला सगळे टेंडर्सवाले गेलेत, एका बाजूला पैसेवाले गेलेत, 2 नंबरचे धंदे करणारे गेलेत. पण दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामधली आपल्या सोलापूर जिल्ह्यामधली जनता सगळी एका बाजूला आहे. म्हणून येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये गोरगरिबाची पोरं, सर्वसामान्यांची पोरं, पुरोगामी विचारांची पोरं, सर्वांना बरोबर घेऊन चालणारी पोरं या महाराष्ट्रामध्ये, या भारतीय जनता पार्टीला ज्या महाराष्ट्रामधून सुरुवात झाली, या महाराष्ट्रानं देशाचं नेतृत्व, विचारांचं नेतृत्व नेहमी केलंय. तेव्हा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, बंधूंनो, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, या बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या पाठीशी, त्याचबरोबर इंडिया आघाडीच्या पाठीशी तुम्ही आम्ही उपस्थित राहायचंय.
ठामपणे उभं राहायचंय आणि आताचं सरकार आपल्याला घालवायचंय. आज महूद गावामध्ये आमचे तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे असतील, आमचे हरिभाऊ पाटील असतील नेते, त्याचबरोबर इथं कुलाळ साहेब आहेत, इथं डोईपुडे साहेब आहेत, आमचे माळशिरसचे तालुका प्रमुख राऊत साहेब आहेत, बरेच लोक आहेत, खतीब साहेब आहेत, कमरुद्दीन खतीब साहेब आहेत, त्याचबरोबर इकडे बनगर साहेब आहेत. सगळे लोक, सगळ्यांची नावं मी घेत नाही, कुणी लागायला येऊ नका, कारण तुम्हाला आम्हाला हे संविधान वाचवायचंय, तुम्हाला आम्हाला हा देश वाचवायचाय, तुम्हाला आम्हाला तुमचे आमचे हक्क वाचवायचे आणि 18 पगड जातीचं सर्वांना बरोबर घेऊन चालणार. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुठल्याही समाजाच्या विरोधामध्ये कधीही दंगल झालेली नव्हती. बाबांनो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. अरे रामायण घडलं, महाभारत घडलं, महाभारतामध्ये काय पुढे मुस्लिम होता का, इस्लाम होता का, रामायणामध्ये होता का? अरे बाबांनो, निवडणुका जिंकण्याचं तंत्र या भाजपने आत्मसात केलंय. जनतेची कामं केली असती तर यांना दंगली घडवाव्या लागल्या नसत्या. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, गावगाड्यामध्ये महात्मा फुलेंनी सांगून ठेवले, जाती जातीची युती करू आणि राजकारणाची शेती करू. जाती जातीनं एकत्रित आलं पाहिजे, पैरा केला गेला पाहिजे आणि सर्वसामान्यांची पोरं या संसदेत गेली पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून अनेक समस्या आहेत, अनेक विषय आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत, सगळ्यांचे प्रश्न आहेत. सगळी लोक नाराज आहेत. तेव्हा तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित येऊया आणि आपलं संविधान वाचवूया, देश वाचवूया आणि या भारतीय जनता पार्टीला 2024च्या निवडणुकीमध्ये गाडूया. तुमच्या आमच्या या महाराष्ट्रामध्ये जे गद्दार लोक आहेत, या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या बरोबर जेवढ्या आमदारांनी गद्दारी केलेली आहे, ते गद्दार परत या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसलेले नाहीत. सर्वसामान्य माणसांनी या गद्दार माणसांचा पराभव केलाय. हे मी तुम्हाला परत एकदा अगदी कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने तुम्हाला सांगायला आलोय. आम्ही गावागावामध्ये जातोय, वाड्या वस्त्यावरती जातोय, सर्वसामान्य कुटुंबियामध्ये जातोय. सगळ्या माणसांच्या मनामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये रोष आहे आणि त्या रोषाला आपण वाचा फोडून देऊया, एवढं मी माझं मनोगत व्यक्त करतो. आणि महूद मधल्या सगळ्या लोकांनी येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या, आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला, तुमच्या समस्या मांडल्या. तेव्हा तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी डोळे उघडे ठेवूया, तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जागे राहूया आणि जे संविधान या देशाला दिलंय ते संविधान वाचवूया, एवढं मी तुमच्या समोर तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. खरं तर महूद हे गाव आहे, वारीच्या वाटीवरचं गाव आहे. महूद हे गाव जागृत गाव आहे. महूद या गावामध्ये ऊसाचं उत्पादन होतं, दुधाचं उत्पादन होतं. महूद ही एक बाजारपेठ आहे आणि या महूद मध्ये ज्या गोष्टी ठरतील, प्रत्येक हॉटेलमध्ये, प्रत्येक दुकानाच्या समोर रोज इथं हजारो माणसं येत आहेत. आपल्या मित्राला सांगा, आपल्या पाहुण्याला सांगा, आपल्या सगळ्या गावामधल्या 18 पगड जातीच्या लोकांना सांगा, बाबांनो, भारतीय जनता पार्टीला तुम्हाला आम्हाला गाडायचंय. एवढाच एक मूलमंत्र देतो आणि माझं मनोगत थांबवतो आणि तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.